स्वतःचा राजकीय स्कोर सेटल करायला मी काम करत नाही असं म्हणत सुरेश धस यांनी केलेल्या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलं. सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना सोडा असं जी लोक बोलतायत त्यांना सूर्यवंशीच्या आईनंच चोख उत्तर दिल्याचंही आव्हाड म्हणाले. तर मराठा मोर्चावरून आव्हाडांनी टीका केली. मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलं आहे हे लोकांना कळत नाही का असा खोचक टोला आव्हाडांनी सुरेश धस यांना लगावला. अक्षय शिंदे प्रकरणावरही त्यांनी यावेळी भाष्य केलं. तर पहिली गोष्ट म्हणजे मी कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाही. मी कोणाच्या सुपाऱ्या उचलून स्वतःचा राजकीय स्कोर सेटल करायसाठी काम करत नाही. आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या आईंनी जे उत्तर दिलं ते स्पष्ट उत्तर होतं, महाराष्ट्राच्या माऊलीचं उत्तर होतं की पोटचा गोळा गेल्यानंतर तिच्या मनातल्या वेदना तिने बोलून दाखवल्या. आणि जी माणसं सांगत होती की जाऊ द्या, सोडून द्या ना, त्यांना त्या माऊलीने बरोबर उत्तर. तुम्ही मोर्चे काढून दाखवा, तुम्ही काढा ना, तुम्ही लाखोंचे मोर्चे काढता. अहो, तुमचं काम एवढंच आहे की जरांगेंना कापायचं. मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे. हे काय लोकांना कळत नाही काय? एवढं जर प्रेम आहे ना तुम्हाला मोर्चांबद्दल, आतापर्यंत हजारो मोर्चे निघाले. मराठा समाजाने शिस्तीत लाखाचे मोर्चे काढले. कुठला न्याय मिळाला मराठा समाजाला? फक्त घाबरवण्याची कामं केलीत तुम्ही. ओबीसीला घाबरवलं, मराठ्यांना घाबरून ठेवलं, ओबीसीला घाबरून ठेवलं. आरक्षण जाईल, आरक्षण जाईल, आरक्षण जाईल, आणि आपले राजकीय पत्ते भाजून घेतले. गाणं गायलेलं नाही. तो गुन्हेगार असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल, पण म्हणून त्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल ऑथॉरिटीचं काम करून 4 फुटावरनं गोळी घालणं हे न्यायाला मान्य नाही. आणि आम्ही म्हणत नाही अक्षय शिंदेला चा खून झाला. स्वतः न्यायाधीश म्हणतात की अक्षय शिंदेचा खून झाला, त्याचा एन्काउंटर झालेला नाही. आणि आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या शाळेतला सीसीटीव्ही कॅमेरा कुठे गेलो? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.